वणी येथील सूर्योदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मातेचा व बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरून डॉक्टरांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन सजन जाधव यांनी फिर्यादीनुसार दिनांक 12 मे 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता डॉक्टर अमित कुमार रिकबचंद बोथरा यांच्या विरोधात मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 जून रोजी सकाळी 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान पौर्णिमा उर्फ रुपाली धर्मेंद्र जानव राहणार हरण टेकडी तालुका सुरगाणा यांना वणी येथील डॉक्टर अमित कुमार बोत्रा यांच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूती दरम्यान पौर्णिमा व बाळाचा मृत्यू झाला आहे. सदर हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुविधा नव्हती, तसेच प्रसूतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत. महिलेच्या पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पौर्णिमा उर्फ रुपाली हिचा व त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची तक्रार पौर्णिमाचे सासरे यांनी वणी पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार मातेच्या व बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेचे सासरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. कारण जून 24 मध्ये ही घटना घडली असता उशीर का, त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती अशी की सर्वप्रथम वणी येथील हॉस्पिटलमध्ये घटना घडल्याने वणी पोलिसात तक्रार दाखल द्यायला गेल्या. सुरुवातीच्या 5-6 दिवस तक्रार नोंदीचा टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादी 0 मध्ये दाखल करून सुरगाणा पोलीस ठाण्यात पाठवला. या संदर्भात पोलिसांनी आरोग्य विभागाकडे पाठवली. त्यानंतर चौकशी व्हायला 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागला. या चौकशीत वणी येथील सूर्योदय हॉस्पिटलचे डॉक्टर अमित कुमार रिकबचंद बोत्रा यांचा त्या महिलेच्या प्रसूती दरम्यान हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणा ही झाला, त्याचा अहवाल वणी पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. लोकशाही न्यूजसाठी वणी प्रतिनिधी धनेश्वर जाधव.